अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्हा सगळ्यांना एक आनंद होते आहे की आपण श्रावण मास निमित्त गुरुवारी माझ्या जवळच्या जे महादेवाचं मंदिर आहे, स्वयंभू महादेव मंदिर, सापडलेला महादेव, त्या महादेवाच्या तिथे नवनाथ पारायण समाप्ती आणि महादेवाचं श्रावण महिन्यानिमित्त आपण महादेवाचा भंडारा आहे तो भंडारा आपण तिथं करणार आहोत। खूप जणांचे फोन आले होते, मला कॉल आले होते, दादा तुम्ही काही अन्नदान करणार असेल, भंडारा करणार असेल तर आम्हाला अवश्य सांगावं। म्हणून तुमच्यासाठी खास आपण गुरुवारी 21 तारखेला श्रावण मास निमित्त भंडारा महाप्रसाद आयोजन केलेला आहे। ह्या महाप्रसादासाठी तुम्ही जर काही दान देणार असाल तर याच्याचे तुम्ही दान देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार। कारण की आपण श्रावण महिन्यामध्ये आपण गुरुचैत्र पारायण असेल, नवनाथ पारायण असेल, कोणतीही सेवा असेल आपण ती करत असतो। मग तसं अन्नदान व्हायला पाहिजे, तर ते जे अन्नदान आहे ते आपण गुरुवारी स्वयंभू महादेव मंदिर आहे, पारगावकर नगर, छत्रपती संभाजीनगर इथे अन्नदान करणार आहोत। आणि शुक्रवारी परत अमावस्या आहे, मग आपल्या पितरांसाठी पण तुम्ही जे दान असेल, अन्नदान असेल, ते पितरांसाठी तुम्ही ते करू शकता। ते दान अन्नदान ज्यांना कोणाला करायचं असेल, अन्नदान कोणाला करायचं असेल तर त्यांनी मी जो नंबर देईल त्या नंबरवर तुम्ही अन्नदान करू शकता। कारण काय होतं, आपण महादेवाचा भंडारा करायचा आहे असा मनामध्ये विचार होता, पण काय होतं, पाऊस खूप चालू होता। मग पावसामध्ये म्हटलं तर भंडारा होईल नाही होणार, तरी पण सोमवारी आम्ही फळं वाटप केले। पण महादेवांची इच्छा खूप वेगळी आहे। मी महादेवांना म्हणलं की तुमचा भंडारा करायचा आहे, आपण करणारे कोण आहे, महाराज करणारे, आपण करणारे कोण नाही आहे। बघा आज आभाळ आलेलं आहे, गुरुवारी पाऊस येईल नाही येईल काही माहीत नाही। महादेवांना विनंती केली की तुमचा भंडारा मला करायचाच आहे, आपण सगळेजण मिळून भंडारा करूया। त्यांनी विनंती केली, महादेवांना नारळ ठेवलं। महादेव कसं असतं, आपली परीक्षा बघत असतात। सगळे देणारे कोण आहे, महादेव आहे, आपण देणारे कोण नाही। मागच्या वेळेस पण प्राणप्रतिष्ठाच्या वेळेस पण खूप जणांनी, खूप यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, खूप जणांनी, ज्यांना मी पत्रिका मार्गदर्शन करतो, वास्तविक व्हिजिट करतो, खूप जणांनी दक्षिणा पाठवली होती। आणि त्याच्यावरच आपण सगळ्यांनी जे आहे ते भंडारा आहे तो भंडारा महादेवाचा केला होता। कारण की अन्नदान हे सगळ्यांच्या मार्फत होतं, सगळ्यांचा खालीचा वाटा असा असतो। कोणी 1 रुपया, कोणी 10 रुपये, कोणी 11 रुपये, प्रत्येकाचा खालीचा वाटा असतो। आणि तो जो वाटा आहे तो प्रत्येक जण आपण उचलत असतो। गाणगापूरमध्ये पण असंच अन्नदान चालत असतं, प्रत्येक वेळा कोणी दान देत असतं। तसंच आपण 21 तारखेला जर तुम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असाल, 21 तारखेला संध्याकाळी 4 वाजता 4 ते 6 वाजेपर्यंत आपण महाप्रसाद ठेवलेला आहे। स्वयंभू महादेव मंदिर, पारगावकर नगर, छत्रपती संभाजीनगर, मी त्याचं लोकेशन असेल ते टाकेल, त्याच्यावर तुम्ही सगळ्यांनी तिथे यावं। जे दुसऱ्या देशामध्ये असेल किंवा दुसरीकडे असेल, मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, दुसऱ्या याच्यात असेल, तुम्हाला इच्छा असेल बाबा अन्नदान आम्हाला करायचं आहे, तर तुम्ही ह्या नंबरवर तुम्ही अन्नदान करू शकता। हे करता आणि करूता महादेव असता। फक्त माझं एक सांगायचं काम आहे, खूप जणांचे मला कॉल आले होते, मेसेज आले होते की दादा जेव्हा अन्नदान असेल किंवा भंडारा असेल तेव्हा मला अवश्य सांगावं, आम्ही अवश्य आमच्या पद्धतीने करू। या पद्धतीने प्रत्येकाने दान अवश्य करावं ही सर्वांना विनंती आहे। आणि प्रसादाला पण सगळ्यांनी अवश्य यावं। झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो। श्री स्वामी समर्थ।